लोकनेते राजाराम बापू पाटील यांना 107व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। माननीय V.N. मोरे, कार्यकारी संचालक, माननीय विलासराव पाटील, व्हाइस चेअरमन, माननीय प्रतीक जयंतराव पाटील, चेअरमन, राजाराम बापू पाटील सहकारी कारखाना लिमिटेड, राजारामनगर, साखराळे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। कर्जगी बलात्कार खून प्रकरणाचा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल। आरोपी पांडुरंग कळळी याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली। जत तालुक्यातील कर्जगी येथे 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिचा निर्घुण खून करणाऱ्या आरोपी पांडुरंग कळळी याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे। हा गुन्हा रेअरेस्ट ऑफ द रेअर स्वरूपाचा असल्याचं नमूद करत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला। सरकार पक्षाचे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर आरोपी विरुद्ध आरोप सिद्ध झाले। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी गावामधील करजगी या गावामध्ये 6/2/2025 रोजी एक समाज विघात अतिशय घृणास्पद अशी एक घटना घडली होती। 4 वर्षाच्या एक बालिकावर 45 वर्षाच्या धडधाकट पुरुषाने अत्याचार करून तिच्यावर बलात्कार करून खून केला होता। त्याचं नाव म्हणजे पांडुरंग सोमण्णा कळळी। त्याच्या विरुद्ध पोलिसांनी तपास करून 18/2/2025 रोजी 13 दिवसात दोषारोपपत्र दाखल केलं होतं आणि त्याचा निकाल आज रोजी झाला। सरकार पक्षासमोर निश्चितच त्या दोषारोपपत्रातील पुरावा पाहता परिस्थितीजन्य असा पुरावा होता आणि सरकारी पक्षासमोर एक आव्हान होतं की यामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याच्या दृष्टीनं त्या दृष्टीनं 15 साक्षीदार या कामी तपासले। त्यामधील एक साक्षीदार म्हणजे तिच्या मैताची चुलत बहीण, त्याचप्रमाणे एक तेथील असलेला स्वतंत्र साक्षीदार जो शेतामध्ये ट्रॅक्टरने शेत नांगरत होता। त्यांनी या आरोपींनी ही मयत यांना शेवटचं पाहिलं होतं आणि अवघ्या 2 तासात तिचा घृणास्पद खून झाल्याचा उघडकीस आला प्रकार आणि त्या आरोपीच्याच घरामध्ये त्या आरोपीनं तिच्यावर खून करून तिला टिन बॉक्समध्ये म्हणजे जे ट्रंक असते त्या ट्रंकमध्ये कोंबून ठेवलं होतं आणि हा प्रकार उघडकीस आल्यानंतर समाजामध्ये खूपच वाईट असा हा प्रकार असल्याकारणानं हळहळ व्यक्त होत होती। त्याचा आज निकाल लागला आणि त्या आरोपीविरुद्ध जो पुरावा आला, सरकार पक्षाने त्यासाठी जे कष्ट घेतले, ज्या साक्षीदारांच्याकडून जी परिस्थिती आणली, त्या परिस्थितीला ग्राह्य धरून ही रेअरेस्ट रेअर केस आहे, समाजाला काळीमा फासणारी आहे, समाजामध्ये एक विचित्र असा संदेश देणारी घटना होती आणि त्याला एकमेव शिक्षा होती ती म्हणजे फाशी। आणि ती समाजाची जी मागणी होती फाशी व्हावी ती माननीय पोक्सोचे जे न्यायाधीश आहेत श्रीमती मोहंती मॅडम यांनी या सर्व पुराव्याचा अवलोकन करून सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस आज रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे आणि समाजामध्ये एक चांगला संदेश या निकालामार्फत गेलेला आहे। या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली वेगाने पूर्ण करण्यात आला होता। परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे अवघ्या 13 दिवसात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। या प्रकरणातील सर्व पुरावे आणि साक्षीदारांचा विचार करून न्यायालयाने आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली। या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांना हा कठोर इशारा असल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त होत आहे। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।